Today we are starting our second chapter, that is quadratic equations. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणे हे प्रकरण दुसरे प्रकरण आज आपण सुरू करणार आहोत. या ठिकाणी सर्वप्रथम फर्स्ट ऑफ ऑल we are starting with quadratic equation, means what mean by quadratic equation. म्हणजे वर्ग समीकरणे म्हणजे नेमकं काय, म्हणजेच आपल्याला इंट्रोडक्शन हे त्याची ओळख करून घ्यायची. देन वी आर स्टडिंग अबाउट मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजेच वर्ग समीकरणे सोडवण्याच्या पद्धती आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजेच या ठिकाणी वर्ग समीकरणे जी आहेत या वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप आपल्याला अभ्यासायचे आहे. देन रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट्स, म्हणजेच वर्ग समीकरणाची मुळे आणि त्यांचे सहगुणक यांचे रिलेशन म्हणजे संबंध काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. अँड लास्ट ॲप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, म्हणजे या वर्ग समीकरणांचा उपयोग आपल्याला कशामध्ये अप्लाय करायचं आहे तर वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे शाब्दिक समीकरणे सोडवायची आहेत. ओके, सो टुडे वी आर स्टार्टिंग नाउ विथ क्वाड्रॅटिक इक्वेशन, मीन्स व्हॉट मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. वर्ग समीकरणे म्हणजे नेमकं काय. तर the equation involving one variable and having 2 as the maximum index of the variable is called the quadratic equation. What? The equation involving one variable and having 2 as the maximum index of the variable is called the quadratic equation. ओके, म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल म्हणजे असे समीकरण की ज्या समीकरणामध्ये एक चल अँड आणि हॅविंग 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल, आणि त्या समीकरणामध्ये चलाचा सर्वोच्च घातांक जर 2 असेल तर त्या समीकरणाला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण असे म्हणतात. नाउ द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, दॅट इज ax square plus bx plus c is equal to 0. ax square plus bx plus c is equal to 0 is the general form or standard form of quadratic equation. Yeah, general form म्हणजे सामान्य समीकरणाचे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप, मराठीत म्हणतात वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. हियर इन दिस इक्वेशन मीन्स ax square plus bx plus c is equal to 0. Here a, b and c are real numbers. म्हणजेच a, b, c या काय आहेत वास्तव संख्या आहेत. अँड a is not equal to 0. Yeah, the main thing is a is not equal to 0.
ए बी सी आर रियल नंबर्स, म्हणजे ए बी सी या वास्तव संख्या अशा आहेत की त्यामध्ये ए हा शून्य असता कामा नये. ए इज नॉट इक्वल टू 0. देन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 इज द जनरल फॉर्म ऑफ quadratic equation or standard form of quadratic equation. Okay. So now we are starting with our first practice set of second chapter, that is practice set 2.1. Let us start now. Here practice set 2.1. ओके. जे मराठीत सराव संच 2.1. फर्स्ट example, first question of practice set 2.1. Here write any two quadratic equations. Write any two quadratic equations. म्हणजे आपल्याला कोणतीही दोन वर्गसमीकरणे लिहायला या ठिकाणी सांगितलेली आहेत. कोणतीही दोन वर्गसमीकरणे आपल्याला लिहायची आहेत. आता कोणतीही दोन वर्गसमीकरणे म्हणजे आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे. वर्गसमीकरण म्हणजे काय? मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल, म्हणजे असे समीकरण की ज्यामध्ये एकमेव किंवा एकच चल असेल आणि हॅविंग टू ॲज द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल, म्हणजे चलाचा सर्वोच्च घातांक किती असेल? 2 असेल तर अशा समीकरणाला काय म्हणतात? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्गसमीकरण असे म्हणतात. ओके. तर या ठिकाणी आपण पहिलं उदाहरण आता घेऊया. राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कोणती दोन आपल्याला वर्गसमीकरणे लिहायची आहेत? या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजेच वर्गसमीकरणे. फर्स्ट वन इज एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. अँड नेक्स्ट वन इज, म्हणजे हे पहिले समीकरण वर्गसमीकरण. दुसरे 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 इज इक्वल टू 0. हे दुसरे वर्गसमीकरण म्हणजे अशी तुम्ही कोणतीही घेऊ शकता. फक्त या ठिकाणी ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या स्वरूपातही असणं महत्त्वाचं आहे. मीन्स या ठिकाणी ए बी सी दीज आर रियल नंबर्स, म्हणजे या वास्तव संख्या असल्या पाहिजेत. अशा वास्तव संख्या आहे की ए इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे एची किंमत 0 असता कामा नये. ओके. सो नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. डिसाइड which of the following are quadratic equations. Which of the following are quadratic equations? First example of it, x square plus 5x minus 2 is equal to 0. Let us see in this example.
means in this equation which is variable, here variable is x, म्हणजे या ठिकाणी चल आहे x, and the maximum index of the variable is 2. So it is a quadratic equation. So let us start now. Writing method. In the equation x square plus 5x minus 2 is equal to 0. X, correct, x is the only variable and maximum index of the variable is 2, correct. So it is a quadratic equation. Okay, so in this way we can solve all the examples in question number 2. Now second example. Y square is equal to 5y minus 10. Okay, so here first of all here y square plus 5y, here minus 5y, here minus 10 plus 10 is equal to 0. Means here this equation is in the standard form or general form, means ax square plus bx plus c is equal to 0. Okay, so here now we can easily see which is the variable here. Y is the only variable and maximum index of the variable is 2 also. So here in the equation y is the only variable and maximum index of the variable is 2. So it is a quadratic equation. आता हीच दोन उदाहरणे आपण मराठीमध्ये पाहूया. हे फर्स्ट एक्झाम्पल, हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे काय, पहिलं उदाहरण एक्स वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0, बरोबर. आता या ठिकाणी या समीकरणामध्ये x हे एकच चल असून या चलाचा सर्वोच्च घातांक म्हणजे सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे
समीकरण वर्ग समीकरण आहे. मग मराठीत लिहिताना या समीकरणात x हे एकच किंवा एकमेव असं आपण लिहू शकतो. x हे एकच चल असून या चलाचा सर्वोच्च घातांक किंवा सर्वात मोठा असं लिहिलं तरी चालतं आहे. या चलाचा सर्वोच्च घातांक किंवा सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. तसेच बाळांनो हे दुसरे समीकरण तुम्ही लिहू शकता. बघा या ठिकाणी स्वतःच लिहायचं आहे. या समीकरणामध्ये किंवा या समीकरणात y हे एकच चल असून या चलाचा सर्वोच्च घातांक किंवा सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. म्हणजे अशा रीतीने बाळांनो हे समीकरण दुसरे तुम्ही स्वतः लिहू शकता. आता आपण घेणार आहोत उदाहरण क्रमांक 3, एक्झाम्पल नंबर 3, थर्ड एक्झाम्पल. y square plus 1 upon y is equal to 2. y square plus 1 upon y is equal to 2. Here y is the denominator, means here 1 divided by y, so we can easily multiply by y of the both side of the equations. So here multiplying both sides by y. म्हणजे मराठीमध्ये समीकरणाच्या दोन्ही बाजूंस y ने गुणू. ओके. सो या y स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय y म्हणजे y वर्ग गुणिले y प्लस 1 अपॉन y मल्टिप्लाइड बाय y म्हणजेच 1/y गुणिले y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय y म्हणजे 2 गुणिले y. सो हियर y स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय y इज इक्वल टू y क्यूब प्लस हियर y गॉन. सो हियर प्लस 1 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय y 2y. म्हणजेच y वर्ग गुणिले y घन अधिक y हे निघून गेले. गुणाकारात भागाकारात असल्यामुळे हा एक राहिला. बरोबर इथे 2 मल्टिप्लाइड बाय y 2 गुणिले y 2y. सो y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. हियर y is the only variable of the equation. म्हणजे चलाचं या ठिकाणी चल हे एकच आहे. काय y हे एकच चल आहे. बट मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 3. परंतु या ठिकाणी चलाचा सर्वोच्च घातांक जो आहे तो किती आहे? 3 आहे, 2 नाही आहे. सो इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन. So here in the equation y is the
only variable but maximum index is not 2, here maximum index is 3. So it is not a quadratic इक्वेशन. आता हेच मराठीमध्ये समीकरणात y हे एकच चल आहे, परंतु चलाचा सर्वोच्च घातांक किंवा सर्वात मोठा घातांक 3 आहे, 2 नसून 3 आहे. म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण नाही. म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण नाही. ठीक आहे. तर अशा रीतीने बाळांनो आपण हे मराठीत लिहू शकतो. वी कॅन इझिली राईट in this way in English. Okay, now example number 4. Example number 4, x plus 1 upon x is equal to -2. Here also x is in the place of denominator, means divide by, so we can easily multiply with x. So here multiplying both sides of the equation by x, म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूंस x ने गुणू. So x multiplied by x plus 1 upon x multiplied by x is equal to -2 multiplied by x. म्हणजेच x गुणिले x अधिक 1/x गुणिले x बरोबर -2 गुणिले x. म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण काय केले, x ने गुणले या ठिकाणी. नाव हियर x multiplied by x is x square. Here x gone, so here 1 is equal to here -2 multiplied by x is equal to -2x. So now write in the general form or standard form of the quadratic equation, means x square, here -2x, here plus 2x plus 1 is equal to 0. ax square plus bx plus c is equal to 0. बघा या ठिकाणी सामान्य रूपात आपण लिहिलेलं आहे इन जनरल फॉर्म और स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. नाउ in the equation x is the only variable and the maximum index of the variable is 2, so it is a quadratic equation. So here in the equation
x is the only variable and the maximum index of the variable is 2. So it is a quadratic equation. Okay. In मराठीमध्ये आता हे जे वर्ग समीकरण आहे हे समीकरण आपण स्टँडर्ड फॉर्म म्हणजे सामान्य रूपात लिहिलेले आहे. इथे लिहिताना या समीकरणात किंवा या समीकरणामध्ये चल कोणते आहे? एक्स हे एकमेव चल आहे. या समीकरणात एक्स हे एकच चल असून चलाचा सर्वोच्च घातांक म्हणजे सर्वात मोठा घातांक हा 2 आहे. बरोबर आहे. म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. So in this way we have solved our fourth example. Now example number 5. m plus 2 in the first bracket and second bracket m minus 5 is equal to 0. Here at first we cannot decide whether it is quadratic equation or not, but after converting into general form we can easily decide. म्हणजे प्रथमदर्शनी आपल्याला हे वर्गसमीकरण वाटत नाही, पण आपण सामान्य रूपामध्ये याचं रूपांतर केलं तर नक्कीच आपल्याला हे ठरवता येईल. मग आता या ठिकाणी या m+2 in second bracket m-5 means here these two brackets are in multiplying. म्हणजे गुणाकारामध्ये आहेत दोन कंसांचा गुणाकार करावा लागेल. वी हॅव टू मल्टिप्लाय दीज ब्रॅकेट्स. सो हियर m multiplied by m-5 plus 2 multiplied by m-5 is equal to 0. So here m multiplied by m square minus 5 multiplied by m 5m plus 2 multiplied by m 2m minus 2 5 10 is equal to 0. म्हणजे बाळांनो इथं सुरुवातीला आपण काय केलं, पहिल्या कंसातील पहिले पद m याने याला गुणले, त्यानंतर पहिल्या कंसातील दुसरे पद अधिक 2 याने या दुसऱ्या कंसाला गुणले. मग आता m गुणिले m चा वर्ग वजा 5 गुणिले m 5m अधिक 2 गुणिले m 2m अधिक गुणिले वजा 2 पंचे 10 बरोबर 0. बरोबर आहे. सो या m स्क्वेअर माइनस या -5m plus 2m minus plus means subtraction. So -5 plus 2 is equal to -3. So here -3m -5m plus 2m is equal to -3m and then -10 म्हणजे
इज इक्वल टू 0. म्हणजेच एम वर्ग वजा 5m अधिक 2m भिन्न चिन्ह अधिक वजा वजा अधिक भिन्न चिन्ह आहेत म्हणजेच वजाबाकी होईल. वजा 5 अधिक 2 भिन्न चिन्ह वजाबाकी 5तून 2 गेले 3 अँड साईन ऑफ बिगर नंबर म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह आणि त्यानंतर वजा 10 बरोबर 0. तर अशा रीतीने हे समीकरण सामान्य रूपात लिहिलेले आहे. इन दिस वे वी हॅव written here this equation in the standard form of general form of the equation quadratic equation. Now here variable is m is the only variable. So in the equation m is the only variable and maximum index of the variable is 2. Maximum index of the variable is 2. So it is a quadratic equation. म्हणजे मराठीत लिहिताना या समीकरणात किंवा या समीकरणामध्ये m हे एकच चल असून चलाचा सर्वोच्च घातांक म्हणजे सर्वात मोठा घातांक इथं अनुस्वार नको आहे इथे चलाचा सर्वोच्च घातांक 2 आहे. म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे. Okay, so in this way we have solved our 5th example. Now example number 6, and this example you have to solve at home as a homework. Okay, म्हणजेच बाळांनो 6वं उदाहरण होमवर्क म्हणून तुम्ही घरी सोडवायचं आहे. आता आपण पाहणार आहोत आपला तिसरा प्रश्न. नाउ वी आर स्टार्टिंग अवर थर्ड क्वेश्चन. राइट द फॉलोइंग इक्वेशंस इन द फॉर्म ax² + bx + c is equal to 0. Then write the values of a, b, c for each equation. म्हणजेच आता या ठिकाणी दिलेली जी समीकरणे आहेत ती ax² + bx + c = 0 या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये आपल्याला रूपांतरित करून लिहायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला म्हणजे त्या प्रत्येक समीकरणातील ए बी सीच्या किमती काय आहेत त्या लिहायच्या आहेत. सो फर्स्ट एक्झाम्पल इज 2y is equal to 10 minus y². आता हे जे समीकरण आहे हे आपल्याला सुरुवातीला सामान्य रूपात लिहायला पाहिजे. मीन्स फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट these equation or quadratic equation in the general form or standard form of the quadratic equation. So here minus y² here will get plus y², minus y² here plus y² plus 2y minus 10. म्हणजेच y² y वर्ग हा जो ऋण होता तो धन झाला
त्याचबरोबर 2y आहे तिथंच आहेत ते अधिकच राहतील आणि 10 हे जे धन आहे ते बरोबर चिन्हाच्या इकडे येताना ऋण होतील आणि मग पुढे बरोबर 0. सो y² + 2y - 10 इज इक्वल टू 0. ओके. नाव comparing with the general form or standard form of the quadratic equation means ax² plus bx plus c is equal to 0. We get a is equal to 1, then b is equal to 2, a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to -10. Here a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to -10. म्हणजे मराठीत लिहिताना ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून a बरोबर 1, a बरोबर 1 पहा, b बरोबर 2 आणि मग c बरोबर -10. तर अशा रीतीने आपल्याला ही समीकरणे म्हणजे ही उदाहरणे सोडवायची आहेत. ओके. नाउ सेकंड एक्झाम्पल, दुसरे उदाहरण घेऊया आता आपण. x - 1² is equal to 2x plus 3. Here x - 1² means first of all we have to make square of this bracket. You know very well the formula a minus b square is equal to a² minus 2ab plus b square. With the using of this formula we can easily solve this example. म्हणजे बाळांनो या सूत्राचा वापर करून आपल्याला या ठिकाणी हे सोडवायचं आहे. सो हियर x - 1², here a means x, b means 1. So first of all a² means here x², then -2 multiplied by a multiplied by b means -2 multiplied by x multiplied by 1. So 2x, what 2x, here x square minus 2 multiplied by x multiplied by 1. So here -2x, then plus 1 square means here plus square of 1 is 1 is equal to 2x plus 3. Okay. So next step, x², here -2x plus 2x here -2x plus 1 and here plus 3 minus 3 is equal to 0. म्हणजे बघा बाळांनो या ठिकाणी आपण सुरुवातीला काय केले, x - 1 या कंसाचा वर्ग म्हणजे विस्तार केला या सूत्राचा वापर करून. बघा पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x², त्यानंतर 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजेच 2 बे एके बे आणि हा x म्हणजे -2x आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे एकाचा वर्ग 1 बरोबर हे आहे तसंच लिहिलं आहे. त्यानंतर x² म्हणजे x² -2x हे अधिक 2x इकडे येताना -2x झाले, अधिक 1 आणि हे अधिक 3 इकडे येताना -3 झाले. सो हियर x², नाउ हियर -2x
हिअर -4x. दोन समान चिन्ह असलेल्या संख्यांची नेहमी बेरीज होते, त्याप्रमाणे बेरीज झाली 2 2 4 आणि तेच समान चिन्ह उत्तराला म्हणून -4x. हिअर +1 -3 डिफरंट सायन्स मीन्स सबट्रॅक्शन. म्हणजे 1 + 1 वजा भिन्न चिन्ह असलेल्या संख्यांची नेहमी वजाबाकी होते, तीनातून एक गेल्यानंतर 2 राहतात आणि मोठ्या संख्येचे चिन्ह साइन ऑफ बिगर नंबर दॅट इज मायनस. सो -2 is equal to 0. Is equal to 0. So now comparing with ax square plus bx plus c is equal to 0, we get what we get? We get a is equal to 1, then b is equal to -4, and c is equal to -2. मराठीमध्ये लिहिताना बाळांनो ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून a बरोबर 1, त्यानंतर b बरोबर -4 आणि c बरोबर -2. अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. So in this way you can solve the remaining examples of this question. म्हणजे या प्रश्नातले उरलेली उदाहरणे तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता. दे आर व्हेरी इझी. म्हणजे अतिशय सोपी आहेत ही उदाहरणे. ओके. तर आज आपण इथेच थांबूया. याच्या पुढची उदाहरणे आपण पुढच्या पिरियडला घेऊया. ओके. बाय.